नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर कॅप राऊंड कधीपासून चालू होणार आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे हेही प्रश्न येत होते की सर ऑलरेडी कॅप राऊंडची प्रोसेस एंड झालेली आहे का? तर या पद्धतीचे सर्व क्वेश्चनचे आन्सर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. यामध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की फायनल मेरिट लिस्ट जी कॅप राऊंड 1 ची असते, प्रोव्हिजनल जी काही मेरिट लिस्ट आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं असतं. त्यानंतर या व्हिडिओमध्ये जे काही आपण कॉलेज व्हर्सेस पर्सेंटाइलचा जो काही व्हिडिओ बनवणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा Google फॉर्म जो तुम्हाला इथे समोर दिसत आहे, तो तुम्ही Google फॉर्म फिलअप केलेला आहे का? कारण की आतापर्यंत रिस्पॉन्स 115 स्टुडंटच्या आलेल्या आहेत. सो ही जी लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल. त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे आणि प्रॉपरली ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे, जेणेकरून आपण एक पर्टिक्युलर कॉलेजचे कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 चे मी तुम्हाला देऊ शकेन. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगणार आहे की कॅप राउंड कधी चालू होणार आहे. ओके. त्याबाबतचे पूर्ण डेट्स जे काही आहेत ते तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. नॉर्मली जर आपण बघितलं तर लास्ट इयरच्या एक्सपिरियन्सनुसार जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जी अपडेट आली होती 30 जून 2025 ला. आता 20 जे काही आहे 20 जूनमध्ये जे काही रिझल्ट आहे तो लागलेला होता. ओके, लास्ट इयरचा. आणि मग 30 जूनला हे रिझल्ट लागल्याच्या नंतर बिफोर आफ्टर 10 डेज नंतरला हे सर्व शेड्यूल आउट झालेलं होतं. त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की रजिस्टर कॅप अँड कॅप ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजेच कॅप राउंडचा जो आपल्याला फॉर्म फिलअप करायचा होता तो 30 जून ते 10 जुलै 2025 पर्यंत फिलअप करायचा होता आणि 1 जुलै 15 जुलैपर्यंत याचं तुम्हाला तुमचं ई स्क्रुटिनी होणार. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे फॉर्म फिलिंग करणार आहात, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स असेल, तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, तर त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन साठी सीईटी प्रॉपरली याच्यामध्ये टाईम घेत असते. ओके. सो ते टायमिंग पूर्ण याच्यामध्ये शेड्यूल वाईज आपल्याला येणार आहे. पण कोणकोणती स्टेप्स असते ते तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. रिझल्ट लागल्याच्या नंतर ही स्टेप असणार आहे, की तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन कधी करायचंय त्याचं तुम्हाला शेड्यूल येणार आहे. ओके. ते शेड्यूल आल्याच्या नंतर प्रॉपरली जो तुमचा कॅप ब्राउचर असतो तो रिलीज होतो. तो कशा पद्धतीने दिसतो? तो अशा पद्धतीने दिसतो. ओके. म्हणजेच कॅप राउंड 1 चं प्रॉपरली यामध्ये शेड्यूल्स वगैरे आलेले असतात. ते शेड्यूल्स कशा पद्धतीने दिसतात ते तुम्हाला यामध्ये मी दाखवत आहे. सो याच्यामध्ये लिहिलेलं असतं सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, टेंटेटिव्ह शेड्यूल्स 25-26 लास्ट इयरचं आहे. अशाच पद्धतीने इथे 26 आणि 27 येईल. ओके. त्या पद्धतीने पूर्ण शेड्यूल अशा पद्धतीने असणार आहे. कॅप राउंड 1 इथे लिहिलेलं असेल. त्यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन महाराष्ट्र आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट त्या विद्यार्थ्यांनी या डेटला रजिस्ट्रेशन करायचं. आता आपल्याला अजूनही आता इन्फॉर्मेशन जे कॅप ब्राउचर आहे ते रिलीज झालेलं नाही. लास्ट इयरच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगत आहे कशा पद्धतीने ज्या शेड्यूल्स असतात ते आउट होतात. ओके. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन झालं का तुमचं ए स्क्रुटनी होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरिफिकेशन होतात. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर त्यामध्ये काही चेंजेस असतील ते तुम्हाला डायरेक्टली तुमच्या पोर्टलला तुम्हाला येऊन जातं. त्यामध्ये तुम्ही चेंजेस जर करायचे असतील तर तुम्हाला चेंजेस करण्यासाठी प्रॉपरली त्यामध्ये डेट्स दिल्या असतात. ते कशा पद्धतीने? म्हणजे यामध्ये ई-व्हेरिफिकेशन होतील. ज्या स्टुडंटचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन नाही झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं इथे अल्फाबेटिकल लिस्ट राउंड 1 ची पब्लिश होते. अल्फाबेटिकल लिस्ट यामध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर ती कशा पद्धतीने दिसते? ती अशा पद्धतीने पूर्ण तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही अशा पद्धतीने ओपन होते. ओके. म्हणजेच काय, यामध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आयडी दिसतं, तुमचं नाव दिसतं, जेंडर, डी कॅटेगरी या सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला प्रॉपरली दिसलेल्या असतात. ज्यामध्ये तुमचं सीईटीचं पर्सेंटाइल सुद्धा दिसतं आणि तुम्ही कोणत्या एज्युकेशन केलेलं आहात, म्हणजेच ते सर्व तुम्हाला यामध्ये प्रॉपरली दिसतं. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर इथे लिहिलेलं असतं डॉक्युमेंट हॅव्हिंग
डिस्क्रिपन्सी. ओके. त्या विद्यार्थ्यांना मग टायमिंग भेटला जातो. रिझॉल्व्हिंग ग्रीव्हियन्स हा जो टाईम असतो, या टाईममध्ये ज्या विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेम्स आलेले आहे डॉक्युमेंटेशनमध्ये, त्या विद्यार्थ्यांना तो टाईम दिला जातो. त्यामध्ये ते चेंजेस वगैरे करू शकतात. ते चेंजेस केल्याच्या नंतर मग लास्टली तुमचं फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. फायनल मेरिट लिस्ट अशा पद्धतीने दिसते. ओके. त्यामध्ये तुमचं स्टेटचं मेरिट नंबर म्हणजे तुमचा मेरिट नंबर किती आहे ओव्हरऑल महाराष्ट्राचं, तर यामध्ये तुम्हाला दिसलं जातं. ओके. सो याच्यामध्ये तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. त्यानंतर मग तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यावे लागतात कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 साठी. ओके. म्हणजेच कॅप राउंड 1 आणि 2 साठी तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स एकदाच द्यायचे आहेत. म्हणजे कॅप राउंड 1 जेव्हा चालू होईल, त्यावेळी जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देणार, तेच कॅरी फॉरवर्ड होणार कॅप राउंड 2 साठी. सो त्या पद्धतीनेच आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स चांगल्या पद्धतीने द्यायचे आहेत. ओके. ते कशा पद्धतीने द्यायचंय, त्याचे प्रॉपरली मी व्हिडिओज तुम्हाला लाईव्ह सेशन थ्रू तुम्हाला गाईडन्स करणारच आहे. मग ज्या विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे देतील, त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील. म्हणजे 1 नंबरचं समजा एका विद्यार्थ्याने जी दिलं, दुसऱ्या विद्यार्थ्याने समजा आय-एल-एस दिलं किंवा याच विद्यार्थ्यांनी जी-एल-सी, आय-एल-एस अशा पद्धतीने प्रेफरन्स दिल्याच्या नंतर एखाद्या विद्यार्थ्याला 100% असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला 99% असेल आणि त्याच्यामध्ये मग त्या पद्धतीने तुम्हाला जो तुम्ही पहिला प्रेफरन्स देणार आहात ॲज पर युअर पर्सेंटाईल, त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होत असतं. कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला मग ॲडमिशनसाठी जायचं आहे. त्या ॲडमिशनसाठी नॉर्मली 2 ते 3 दिवसाचा टायमिंग तुम्हाला दिला जातो. त्या टायमिंगमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जायचे एंटायर जे तुम्ही कॅप राउंडला डॉक्युमेंट्स दिलेले आहात, म्हणजे तुम्ही फिल केलेले आहेत डॉक्युमेंट्स, त्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागतं. त्याचे व्हिडिओज आपण बनवलेले आहे. वरती आय सेक्शनमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ परत एकदा मी टाकून देईन. ओके. सो यामध्ये तुमचं ॲडमिशन प्रोसेस कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट सबमिशन झाल्याच्या नंतर मग कॉलेजमध्ये एक पोर्टल असतो. ओके. म्हणजे त्यांची जी काही नोटीस बोर्ड असते, त्यावरती सुद्धा त्यांची मेरिट लिस्ट ही पब्लिश होत असते. ओके. सो हे झाले नॉर्मली कॅप राउंड प्रोसेस अशा पद्धतीने वर्क करतं. त्यानंतर मग कॅप राउंड 2 चालू होतो. त्याचे डेट्स वगैरे जे असतात या पद्धतीने दिलेले असतात. त्यानंतर कॅप राउंड 3 चालू होतो. अशाच पद्धतीने तुमचा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालू होतो आणि इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालू झाल्याच्या नंतर इथे तुमचं इन्स्टिट्यूटमध्येच मॅनेजमेंट राउंड सुद्धा चालू होतो. ओके. सो या पद्धतीचे राउंड्स हे टोटल तुमचे असतात. अशा पद्धतीने तुमचे कॅप राउंड्स हे चालू होतात. ओके. त्यामध्ये कशा पद्धतीने अल्फाबेटिकल लिस्ट असते ते तुम्हाला सांगितलं. फायनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने असते ते सुद्धा सांगतो. ओके. ते सुद्धा तुम्हाला यामध्ये दाखवलं मी. ओके. आफ्टर दॅट खूप विद्यार्थ्यांचा हा डाउट असेल, मग सर ॲक्चुअलमध्ये कॅप राउंड कधी चालू होणार? त्याची एक टेंटेटिव्ह डेट सांगा. ते तुम्हाला यामध्ये मी आता सांगत आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं, आपला जो रिझल्ट आहे तो 27 मे 2026 या दिवशी आपला लागलेला होता आणि ते जर आपण बघितलं, तर मग फर्स्ट कॅप राउंड जो स्टार्ट होणार आहे तुमचा 10 जून 2026 पासून म्हणजेच नेक्स्ट वीकमध्ये तुमचं हे कॅप राउंड चालू होईल. ओके. हे टेंटेटिव्ह डेट्स आहेत. ओके. यामध्ये चेंजेस होऊ शकतात कारण की कॅप राउंड हे नॉर्मली जर बघितलं तर 3rd वीक, 4th वीकमध्ये चालू होतं. बट नॉर्मली ॲज पर लास्ट इयरनुसार जर आपण बघितलं, त्यानुसार 10 डेज नंतर हे तुमचे कॅप राउंड्स प्रोसेस ही चालू होते. म्हणजेच 10 जून 2026 पासून तुमचे कॅप राउंड जो फर्स्ट कॅप राउंड आहे, तो चालू होईल. ओके. नंतरला जर आपण बघितलं, कशा पद्धतीने कॅप राउंडची प्रोसेस असते, ते तुम्हाला यामध्ये मी आता सांगितलेलंच आहे. ओके. त्यावरती जास्त टाईम न घालवता या पद्धतीचे कॅप राउंडची प्रोसेस अशा पद्धतीने असते, जे की तुम्हाला यामध्ये आता मी दाखवलेलं आहे. ओके. आफ्टर दॅट तुमचं जे काही कॅप राउंडचे डेट्स हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर की हा जो फॉर्म आहे, ओके, हा जो फॉर्म आहे तो प्रॉपरली फिल करा. जेणेकरून डायरेक्टली मी तुम्हाला कॉलेज व्हर्सेस पर्सेंटाईल याचं प्रॉपरली व्हिडिओ तुम्हाला मी पोस्ट करेन. प्लस पर्सेंटाईल कोणत्या कॉलेजला किती पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला पाठवेन. ओके. प्रिव्हियस इयरचे कट ऑफ तुम्हाला बघायचे असतील, कशा पद्धतीने चेक करायचं आहे, त्याची नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी बनवेन. त्या पद्धतीने तुम्ही प्रॉपरली या चॅनलला फॉलो करा. जेणेकरून
प्रॉपरली अपडेट्स या चॅनल थ्रू तुम्हाला मी देत असतो. जास्त व्हिडिओ मी जास्त बनवत नाहीये. ओके. जे इम्पोर्टंट व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनेच तुम्हाला मी देत असतो व्हिडिओ. ओके. आणि लाईव्ह सेशन जे असतील ते लाईव्ह सेशन आफ्टर 7th या आफ्टर 12th जेव्हा कॅबची प्रोसेस चालू होईल त्यावेळी डेली लाईव्ह सेशन मी तुमच्यासाठी घेणार आहे. ओके. सो त्याबाबत तुम्ही टेन्शन घेऊ नका. कॉलेजचे प्रेफरन्स कसे द्यायचे आहेत, कॉलेज अलॉटमेंट कसं होईल, सर मला कमी पर्सेंटाइल पडलेले आहेत, तर मग कॉलेज कशा पद्धतीने मी चूज करू किंवा मला कॉलेज अलॉटमेंट होणार नाही का? या पद्धतीचे जे काही क्वेश्चन असणार आहेत, ते वन बाय वन प्रॉपरली व्हिडिओ येतील आणि त्यानंतर लाईव्ह सेशन थ्रू तुमचे जे काही कॉलेज प्रेफरन्स द्यायचे आहेत, ते तुम्हाला प्रॉपरली मी व्हिडिओमधून सांगणार आहे. प्लस तुम्हाला डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला Instagramची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर डायरेक्टली तुम्ही मला फॉलो करा आणि तिकडून मला डायरेक्टली कॉल तुम्ही करू शकता. शक्यतो 7 जून नंतर मला कॉल करा तुम्ही. डेफिनेटली मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. प्रॉपरली तुम्हाला गाईडन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जेणेकरून त्या पद्धतीचे व्हिडिओज पुढच्या काळामध्ये मी नक्की तुम्हाला बनवून देईन. ओके. थँक यू सो मच.